नमस्कार मित्रांनो, मी रवी पाटील स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. खूप दिवस झाले कुठं तरफडलेलो नव्हतो आपण. सो आज आपण निघालोय. एक सेकंड हा, मला मंदिराचं नाव विचारू द्या. ओय, नाव काय होतं? हाय, हा सुमित पाटील. हा वेळेवरती खूप छान शिकली आणि सगळ्यात उशिरा उठलेला माणूस आहे. ए, मंदिराचं नाव काय होतं? घोराडेश्वर. तर मित्रांनो, आज आपण चाललोय घोराडेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी. आता आपल्यापासून एक 35-30 किलोमीटर आहे. सो वी आर गोइंग देअर. आपले लेकरं या ठिकाणी गाडी चालू करण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना. तर जसं की मी सांगितलं, खूप दिवस झाले आपण कुठं गेलोच नव्हतो. इकडून तिकडून प्लॅन झाला की घोराडेश्वर मंदिराला जाऊ आणि सनराईज पाहू. पण ॲज ऑलवेज जिद्द आणि चिकाटीने उठलो, पण बाकीच्यांची चिकाटी कुठेतरी हरवल्यामुळं सनचा तर राईज होऊन गेला. कसं बसं उन्हात पोहोचलो आणि नंतर झालेले हाल आता बघू शकता. फायनली सगळे पोरं आलेले आहेत आणि आता आपण इथं पोहोचलेलो आहोत. त्या मंदिराचं नाव मला लक्षात राहत नाहीये बार, पण आपले घोराडेश्वर मंदिर आहे वरती या डोंगराच्या. सो आता आपण तिथं निघतोय आणि आपले बाकीचे भाऊ पण आलेले आहेत. रोहित भोसले, सौरभ पाटील, सुमित पाटील. इकडे बघा रे, एक मिनिट इंट्रोडक्शन देतो मी. सुमित पाटील, तुषार राजपूत, मयंक सर. इकडं हा कोण आहे? विवेक सर, प्रमोद सर, ओमकार डोले, ओमकार जंजिरे. बाकीचे अर्धा डझन पोरं आहेत. आणि ट्रेकला सुरुवात करतोय आपण आता. चिमूटभर ट्रेक आहे आणि जोश पण आहे सध्याला. फक्त वरच्या टोकापर्यंत हे बघा कसं आहे. हा ये कर लो पहिले. इथं आहे, वरच्या टोकापर्यंत जाईपर्यंत काही सांगता येत नाही अजून. सही आहे. हे इथं कोणतं तरी एक, हा जो भाग आहे ना, इथं ते कुंडमळा वॉटरफॉल आहे. या भागातच कुठेतरी आहे ते मंदिर, मेट्रो स्टेशनच्या जवळ. मेट्रो का लोकल काहीतरीच स्टेशन आहे तिथे. सो तिथून ते कुंडमळा वगैरे पण जवळ आहे. तिथं आपण पावसाळ्यात जाणार आहेत. आणि ठीक आहे, एवढंच आहे. बाकीचं आठवल्यावरती सांगतो. जीन्स पॅन्ट वरचे ट्रेकर बा. हा एक वाघ आहे आमचा आणि तो दुसरा वाघ. हा जीन्स पॅन्ट वाले. हाऊस द जोश. इथं दुःख इथं पण सांगता येत नाही. एवढाच ट्रेक केलाय चिमूटभर, तरी आमची वाघ बघा. एक बी आमच्यातला याच्यातला एक बी पोरग थकलेलं नाहीये. होय ओमकार सर, थकलंय कोणी? हा, खालचे पोरं यायचे म्हणून थांबलेत. त्यातला एकमेव माणूस आहे ज्याच्यामध्ये जिद्द आणि चिकाटी दोन्ही पण व्यवस्थित इन्स्टॉल झालेली आहे. एका दमात चढलाय. हालाकी जीन्स पॅन्ट घालून थोडा त्रास होतोय, पण माणूस म्हणजे नाद नाही. हा भावांनो, हाऊस द जोश रे. जोश नावानं सगळा संपलाय कार्यक्रम. एकटा जोशवाला माणूस हा इथं बसलाय. सिनेरी वासा. आता एवढी आपली पलटण होती, त्यातले फक्त मी एवढी पलटण होती, त्यातले मी धरून आम्ही 4 हिरे सगळ्यात वरती आलेलो आहे. बाकीचे येत आहे श्वासात श्वास टाकत येत आहे बिचारे. खूप काही भावना आहेत मनात, पण आता आल्यावरती विचारू आपण. वय प्रमोद सर, कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है. चेहऱ्याचे हावभाव खूप काही सांगून जातात असं. तर अशा प्रकारे अर्धा ट्रेक झाल्यानंतर लक्षात आले की आमच्या एका वाघाने DSLR आणलाय आणि आमचे बाकीचे कार्यकर्ते आता लग्नासाठी फोटोशूट करतात तिथे. मरमर. आणि त्याला आता प्रायोरिटी इथं भेटणार आहे. इथं आधी इथं होता बिचारा, सगळ्यात शेवटी होता ट्रेक मध्ये, आता सगळ्यात पुढे आहे. एकच वाघ. मैनक सर हाय बोलू इधर. हॅलो. प्रायोरिटीवर आहे माणूस आता, संपला विषय. अशा प्रकारे एक एक करून आपले सगळे वाघ या ठिकाणी पोहोचलेले आहेत. पुन्हा विसरलोय मंदिराचं नाव. या मंदिरापर्यंत पोहोचलोय केव्ज मध्ये. ऍक्च्युअल मध्ये हे जे आहे ना, घोराडेश्वर काहीतरी मंदिर आहे. ही
ह्या ज्या गुफा आहेत, इथं गुफेमध्ये महादेवाचं मंदिर आहे. पांडवकालीन गुफा आहेत असं म्हणतात. 1100च्या आधीच्या आहेत काहीतरी, वाचलेलं मी कुठेतरी. तर असा विषय. फायनली आपल्या रूमपासून हे 40 किलोमीटर आहे. आपण सकाळी निघलेलो आणि पोहोचलोय. बऱ्यापैकी ट्रेक पण झालाय. मजा येते, अप्रतिम. हो हो, हे आपले कार्यकर्ते सगळे आणि ये फोटोशूट चल रहा है. एकच डोंगर आहे आणि त्या डोंगरावर एकच मंदिर आहे. त्याच्यात बी आमचे पोरं भटकताय. हे इथं गाईड करताय. जे वरून उतरलो ना लगेच होतं पहिलं, त्याच्या खाली दुसरं आहे असं आम्हाला सांगितलं. तुम्ही कोणत्या मोठं त्रिशूळ आहे. बाहेर तर काय नाही, बाहेर छोटस त्रिशूळ आले नाही. लँडमार्क सांगा, लँडमार्क. त्रिशूल दिसतंय का म्हणे? त्रिशूल महादेवाचं मंदिर आहे, राहणारच आहे. आईला खूप हृदयद्रावक घटना आहे ही. खरंच रे मित्रांनो, एकच डोंगर आहे आणि त्या एका डोंगरावर एकच मंदिर आहे. 2 मंदिर आहेत. 2 मंदिर आहे. ठीक आहे, एक हे इथं खाली आहे आणि एक या इथे साईडला आहे. त्यात हा देव माणूस. लँडमार्क बी एकदम उत्तम सांगले. ती पाण्याची टाकी दिसते का म्हणजे? ती पाण्याची शेवट थ्रिल आहे, थ्रिल. शेवट अनुभव. त्यात इथं एक पिंड आहे. इथून खाली आलोय आपण आता. हा, इथून आलोय. शिवलिंग बघितलं आपण तिथे आणि आता इथून पुढे चाललोय. 4-5 आहेत आता कळालंय आम्हाला सूत्रांच्या माहितीनुसार. आधी वाटलं एकच आहे पण आता आहेत. पाणी आहे. पाण्यासाठी गेलेत लोक, मरतील होते डायरेक्ट. हो बाबा तू पनवती मत मार रे. तर आमची 2 मंदिरं झाल्यावरती आता लक्षात आलंय की वरती त्या तिथे एक त्रिशूळ आहे, तिथं पण मंदिर आहे आणि जायचं म्हणजे जायचंय. हे बिनलाचं घरी निघालं होतं, आता कॅमेरा बघून आलोय पुढं. नाही आपण तुला माहिती आहे ना. नाही, यशोदास भाई फक्त आलेलं दोस्तीसाठी केला कर. केला कर. दोस्तीसाठी फक्त हा माणूस. होय, कुछ भी हो जाए. आता जायचंच आपल्याला, त्या मंदिरात जायचंच. जब तक तोडेंगे नहीं तब तक. ओके, सो फायनली शेवटच्या टप्प्यात आलेलो आपण. तिथून वाटत होतं जवळ आहे पण मुळात वर्टिकल जास्त होता इथं क्लाइम्बिंग. आणि हे लास्टवाला मंदिर आतून जाऊन आलोय बरं का मी. पुन्हा म्हणतात दर्शन घेतलं नाही म्हणून. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं घोराडेश्वरचं दर्शन वगैरे पूर्ण झालेलं आहे. आता आपण इथून खाली उतरायला येणार आहेत. किती वर आलोय आपण. त्या तिथं पार्किंगला बाईक्स लावलेल्या आहेत. आता आपण इथून खाली जाणार आणि इथं बाजूलाच आहे ना प्रति शिर्डी म्हणून आहे, आपण तिथं पण जाणार आहेत. सो बघूयात. आता घोराडेश्वर मंदिराचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि ते जे साईबाबांचं एक मंदिर आहे इथून प्रति शिर्डी म्हणतात त्याला. सो आता आपण त्या दिशेला निघालेलो आहे.
इथून काय 10 मिनिटाचा रस्ता आहे. सो आपण ते करूयात, मग बाकी पुढचं अपडेट सांगतो मी तुम्हाला. अशा प्रकारे शिर्डीचे साईबाबा प्रसन्न झालेले आहेत. या माणसाला माझ्यापेक्षा जास्त झालेले आहेत. 1000 रुपयाचं दर्शन मस्तपैकी झालंय. टोल नाक्यावरतीच 1000 रुपये भरलेले आहेत. यांचं तोंड बघून 7000ची मागणी केली होती. आणि यांचं तोंड बघून ते 1000वर आले. हा, या हिरव्या टी शर्ट वाल्याचा बायसेप बघूनच ते माणूस पिघळलाय तिथं. म्हणे भाई 1000 दे दो, छोड दो. किती होता तो आकडा, किती होता? 7500. 7500. 7500 काढून भेटते 6000 रुपये. मेसला देतो 3000, रूमला देतो 2000 आणि तुम्हाला 1000 देतो म्हटलं. आता पैसे संपले. या माणसाला विसरू नका, तोरणाच्या गड्यावरती झऱ्यातून पाणी भरणारा माणूस आहे हा. आणि साहेब पेमेंट किती आहे तुम्हाला? पेमेंट आहे 6000. आपल्याला शिर्डीचे साईबाबा प्रसन्न झालेले. आता 50 रुपयात शिर्डीचं जेवण करून आपण घरी निघणार आहेत. नॉनस्टॉप. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण शिर्डीचं दर्शन वगैरे झालेलं आहे, जेवण झालेलं आहे, म्हणजे प्रसाद वगैरे आपण घेतलेला आहे. आणि आता आपण निघतोय घराच्या दिशेने. इथपर्यंतचा प्रवास एकदम सुखी होता. तर आता आपण हा व्हिडिओ इथंच थांबवतोय. लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय मनरे. बाय बाय.